2 मुले असताना सुद्धा आई पाणी पाणी म्हणून हे जग सोडून गेली. काय नशीब ते आईचं. अरे ज्या आईनं आपल्या मुलांना लहानाचं मोठं केली, का तर माझा मुलगा माझा सांभाळ करेल, माझा म्हातारपणाचा आधार बनेल, या विचाराने प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. परंतु तेच मुलं म्हातारपणाला आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात. आजची कहाणी पण असंच आहे. 2 मुले असून सुद्धा शेवटी आईला पाणी पाजण्यासाठी जवळ कोणीच नव्हतं. शेवटी ती आई हे जग सोडून गेली. सुंदर मराठी कहाणी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां, आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा. सदर घटना काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. या कथेचे लेखक श्री संतोष कांबळे असून सादरीकरण श्री संतोष कांबळे यांचं आहे. धन्यवाद. ही घटना पुण्यामधली आहे. मी कामासाठी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी मला एका शॉपमध्ये कामसुद्धा मिळालं, परंतु त्या ठिकाणी माझ्या राहण्याची सुविधा नव्हती. म्हणून मी रूम शोधण्यासाठी बाहेर निघालो. रूम शोधत असताना माझी नजर एका वयोवृद्ध आजोबाकडे गेली. मी त्या आजोबाला एखादी राहण्यासाठी जागा आहे का हे विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी विचारलं, आजोबा इथे कुठे राहण्यासाठी रूम मिळेल का हो? त्याने उत्तर दिले, बाळा आहे ना माझ्याकडे. हे बघ, सर्व बिल्डिंग माझीच आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना विचारलं, आजोबा एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही एकटेच राहता? त्यांनी उत्तर दिलं, हां मी एकटाच राहतो. तेव्हा त्यांना मी विचारलं, आजोबा तुम्ही काय एकटे राहता? तुम्हाला मुलंबाळं नाहीत का? मग त्यांनी मला त्यांची कहाणी सांगितली. ती कहाणी ऐकून माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले. त्यांनी मला सांगितलं की बाळा, मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मुंबईला राहतो आणि एक अमेरिकेमध्ये राहतो. ते दोघेही आपले लेकरं बाळं घेऊन आपापल्या ठिकाणी राहतात. परंतु मी आणि माझी पत्नी पुण्यामध्येच राहत होतो. माझी पत्नी पाणी पाणी म्हणून हे जग सोडून गेली, परंतु तिला पाणी पाजण्यासाठी माझा एकही मुलगा आला नाही. शेवटी हे जग सोडून गेले. अरे ज्या लेकरांना आम्ही हे जग दाखवलं, लहानाचं मोठं केलं, लोकांची कामं करून करून नोकरी लावली, तेच लेकरं आज आमच्याकडे बघण्यासाठी सुद्धा तयार नाहीत. आमची माझ्या लेकरावरती भरपूर आशा होती की माझे लेकरं माझा सांभाळ करतील. जसं आम्ही त्यांना लहानपणी सांभाळलो तसं तेही आमचा सांभाळ करतील, एक आमचा म्हातारपणाचा आधार बनतील, अशी आमची भरपूर इच्छा होती. परंतु काय करणार, आमचं नशीबच फुटकं म्हणावं. त्यांना मी विचारलं, आजोबा तुमची मुलं बाळं तुम्हाला भेटण्यासाठी कधी येतच नाहीत का हो? त्यांनी मला उत्तर दिलं, अरे त्यांची आई मरत होती, शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा ते आले नाहीत, तर ते आता काय येणार आहेत? हां, मी त्यांना पत्रही पाठवलं होतं, परंतु काही उत्तर आलं नाही. त्यांना फोन केला, परंतु त्यांना फोनही उचलला नाही. त्याने फोनचं उत्तरही दिलं नाही. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकेन. काय करणार, त्यांची आठवण तर मला भरपूर येते, क्षणाक्षणाला येते. माझे लेकरं माझ्यासमोर खेळलेले, खांद्यावर उचलून घेतलेले, ती त्यांचं बोबडं बोलणं, त्यांचं ते स्मित हास्य, याची मला भरपूर आठवण येते. परंतु काय करणार, आता त्यांना आमची काळजीच नाही. म्हणून मी आता एकटाच राहतो या बिल्डिंगमध्ये. आता माहिती नाही की मी पण किती दिवस जगणार आहे, माहिती नाही की माझा पण अंत कधी होणार. परंतु मी एवढेच म्हणेन की माझ्या मातीला सुद्धा त्याने येऊ नये, माझ्या अंत्यसंस्काराला सुद्धा त्याने येऊ नये, कधीच येऊ नये. आणि ते येणार पण नाही हे मला माहिती आहे. मी मेल्यानंतर मात्र माझी संपत्ती वाटून घेण्यासाठी ते बरोबर येतील. मी देवाकडे एवढेच विनवणी करीन की माझे लेकरं जिथे पण असतील, देव त्यांना सुखी ठेवावं, त्यांना कुणाच गोष्टीची कमी पडू नये, एवढेच मी देवाकडे मागेन. आणि ते रडू लागले. मी एवढेच म्हणेन, अरे काय गलती होती त्या आईवडिलांची की त्यांच्या मरतेवेळी सुद्धा त्यांची मुलं त्यांच्या जवळ आले नाहीत, त्यांना पाणी पाजवले नाहीत. काय गलती होती? त्यांना जन्माला घातलं ही त्यांची गलती होती का? त्यांना हे जग दाखवलं ही त्यांची गलती होती का? त्यांना शिकवलं, मोठं केलं, नोकरी लावली, ही त्यांची गलती होती का? अरे आई बाबा आपल्यासाठी काय काय करतात याची जाण आज आपणाला असली पाहिजे. परंतु आपण ते विसरून जातो. थोडंसं मोठं झालं की उलट त्यांनाच म्हणतो, केले असतील मोठे,
त्यांचं कर्तव्य आहे, सांभाळले असतील. दुसरे लोक सांभाळत नाहीत का? दुसऱ्यांचे आईवडील आपल्या मुलांना सांभाळत नाहीत का? सांभाळले असतील. मग काय त्यात मोठे? आपण त्यांनाच म्हणतो. परंतु ज्या वेळेस आपण हे बोलत असताना त्यांच्या हृदयाला काय वाटेल, त्यांच्या मनाला काय वाटेल, त्यांना किती वेदना होतील याचा विचार आपण करतच नाही. आपण किती निर्दयी असतो की आपल्या आई वडिलांचा आपण थोडाही विचार करत नाही. या व्हिडिओच्या द्वारे मी एकच गोष्ट सांगेन की कोणीही असो, आपल्या आईवडिलांची सेवा करा. आपल्या आईवडिलांना कधीच विसरू नका. जे आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, ऊन म्हणत नाहीत, तहान म्हणत नाहीत, आपल्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात, लहानाचे मोठे करतात आणि हर एक गरजा ते आपली पूर्ण करतात. त्या आई वडिलांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये, कारण तेच आपले सर्वस्व आहेत. त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलेलं आहे आणि त्यांच्याचमुळे आज आपण आहोत. तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.